युती तोडायची इच्छा नाहीये, पण आमच्याची कुठे फसगत होऊ नये हीच आमची अपेक्षा आहे. रुडींच्या भेटीनंतरही शिवसेनेतली खतखत कायम. युती तोडायची इच्छा नाही, पण फसगत नको. उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा. भाजपचा राज्यातला नेता कोण, पुन्हा केला सवाल. ठाण्यामध्ये शिवसेनेला मनसेनी पाठिंबा दिला. अंबरनाथमध्ये शिवसेना आणि मनसेची युती आहे. ठाणे अंबरनाथमध्ये पाठिंब्यासाठी मनसे चालते. IBN लोकमतच्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका. राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा. नार्वेकरांनी परस्पर काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी केल्याची सूत्रांची माहिती. आणि भाजपच्या उमेदवारांची आज घोषणा अपेक्षित. उत्तर मध्य मुंबईमधून पूनम महाजन यांची उमेदवारी जवळपास निश्चित. पुण्यामधून प्रकाश जावडेकर यांच्या नावाची चर्चा. आज सारा तमाशा मीडिया वालों ने किया. मीडिया वालों ने जितना तमाशा किया आज वहाँ पे ट्रेन के अंदर, जितना हंगामा किया वहाँ पे, जब वो हुआ जितना भी, वो तोड़फोड़ जो मची, वो सर लोगों ने नहीं की, वहाँ के लोगों ने नहीं की. मुंबईमध्ये काल झालेल्या गोंधळाला मीडिया जबाबदार. IBN लोकमतशी बोलताना केजरीवाल यांचा आरोप. तर ट्रॅफिक जाम केल्याचा आरोप ठेवून एअरपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये झालाय FIR दाखल. आपचा प्रचार निधी उभारण्यासाठी केजरीवाल यांचा आज नागपूरमध्ये फंड रेझिंग डिनर. त्याआधी भंडाऱ्यामध्ये केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी. गारपीटग्रस्त भागात पिकांची पाहणी करण्यासाठी आलेली केंद्रीय समिती 19 मार्चला देणार अहवाल. निवडणूक आयोगाची परवानगी घेतल्यानंतर मदतीबाबत केंद्र सरकार घेईल निर्णय. गारपिटीच्या फटक्यामुळे फळ भाजीपाल्यांचे भाव कोसळले. मालेगावच्या बाजार समितीत डाळिंब ₹1 किलो. संतप्त शेतकऱ्यांनी फेकली डाळिंब. आणि कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवरचं संकट दूर करण्यासाठी मांडलं जातंय गारहाण.